आत्तापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारे पुरणपोळी कशा तयार करायच्या याचे अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर शेअर केलेले आहेत। तर इथे आज आपण परत एका नवीन प्रकारे अतिशय रुचकर आणि खमंग टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत ही पुरणपोळी कशा पद्धतीने तयार करायची आहे हे पाहणार आहोत। तर इथे तुम्ही या पोळीचं टेक्स्चर बघू शकता। अगदी मस्त टम्म फुगलेली आणि मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी बनवून तयार होते। आज ही पुरणपोळी आपण एका वेगळ्या पद्धतीने पुरण तयार करणार आहोत। त्यासोबतच ही आपण गव्हाच्या पिठापासून तयार करणार आहोत आणि ही पुरणपोळी तुम्ही किती पातळ लाटलीत आणि कशी लाटलीत तरी ती फुटणार नाही किंवा शेकवत असताना देखील ती फुटली जाणार नाही। तर अगदी अशीच मऊ लुसलुशीत टम्म फुगलेली आणि काठापर्यंत पुरण भरलेली ही गुबगुबीत अशी पुरणपोळी तयार करण्यासाठी कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर अशाच नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राइब करा। तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत। आता ही मऊ लुसलुशीत आणि अतिशय रुचकर खमंग पुरणपोळी तयार करण्यासाठी सुरुवातीला आपण पुरण तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी कुकरमध्ये मी 1 वाटी इतकी चणा डाळ घेतलेली आहे। आता ही चणा डाळ आपल्याला 1 ते 2 पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपण 2 वाटी इतकं पाणी घालायचं आहे। तर 1 वाटी डाळ असेल त्यासाठी आपल्याला 2 वाटी पाणी घालायचं आहे। जर कटाची आमटी तयार करायची असेल तर 3 वाटी पाणी यामध्ये घालून घ्यायचं। आता पाणी घालून झाल्यानंतर यामध्ये आपण चिमूटभर हळद घालून घेतलेली आहे आणि सोबतच 1 छोटा चमचा तूप यामध्ये घालून घ्यायचं आहे। तूप नसेल तर तुम्ही इथे 1 चमचाभर तेल देखील यामध्ये घालून घेऊ शकता, जेणेकरून ही डाळ छान शिजली जाते। आता हे सगळे जिन्नस मिक्स करायचे आणि इथे मी 10 मिनिटं ही डाळ भिजण्यासाठी ठेवून देणार आहे। तर यावर आपण झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं ही डाळ आपण अशीच भिजत ठेवायची आहे। 10 मिनिटानंतर झाकण काढून याला आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या मध्यम आचेवर आपल्याला करून घ्यायच्या आहेत। आता कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला हे पुरण वेगळ्या पद्धतीने तयार करायचं असल्यामुळे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 1 वाटी इतकं खोबऱ्याचे तुकडे घालून घेतलेले आहेत। तर हे ओल्या नारळाचे तुकडे आपण करून घेतलेले आहेत आणि त्याचा मागचा भाग आपण काढून घेतलेला आहे, त्यामुळे हे तुकडे पांढरे शुभ्र झालेले आहेत। आता मिक्सर बंद चालू करून या पद्धतीने आपल्याला या खोबऱ्याचा कीस तयार करून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता एकसारखा असा बारीक सुटसुटीत असा खोबऱ्याचा कीस आपला बनवून तयार झालेला आहे। इथे आता हा कीस तयार झाल्यानंतर आपला कुकर देखील थंड झालेला आहे आणि कुकर थंड झाल्यानंतर या पद्धतीने आपण तो उघडून पाहायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी डाळ आपली शिजलेली आहे। आता या डाळीमधलं आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे। त्यासाठी एक चाळण किंवा अशा प्रकारची जाळी घ्यायची आणि यावर हे पाणी आपल्याला पूर्णपणे निथळून काढून टाकायचं आहे। डाळ शिजवून घेत असताना यामध्ये आपल्याला जास्तीचं पाणी ठेवलं तर ते लगेचच काढून टाकायचं आहे। जर डाळीमध्ये जास्तीचं पाणी मुरलं गेलं तर पुरण पातळ होतं आणि ते लवकर घट्ट होत नाही, त्यामुळे शक्यतो डाळ शिजवून घेतल्यानंतर लगेचच यामधलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे। आता या पाण्यापासून तुम्ही कटाची आमटी तयार करू शकता। इथे आपण आज कटाची आमटी तयार न करता फक्त ही पुरणपोळी तयार करणार आहोत। त्यासाठी या जाळीवर आपण ही डाळ काढून घेतल्यानंतर चमच्यानी ही डाळ या जाळीमधून बारीक करून घ्यायची आहे, म्हणजेच गाळून घ्यायची आहे। अशा प्रकारे सगळी डाळ आपण या प्रकारे बारीक करून घेतलेली आहे। तुम्ही पुरण यंत्राचा पण वापर करू शकता किंवा मिक्सरचा देखील वापर करू शकता, पण मिक्सरमधून डाळ वाटून घेत असताना ती कधी एकसारखी वाटली जात नाही, त्यामुळे शक्यतो पुरण यंत्र किंवा अशा प्रकारच्या जाळीचा वापर करून पुरण तयार करून घ्यायचं आहे। आता हे पुरण आपल्याला परतून घेण्यासाठी एका कढईमध्ये 1 चमचाभर तूप घालून घ्यायचं, जेणेकरून हे पुरण कढईला चिटकलं जात नाही आणि पुरण अतिशय खमंग देखील तयार होतं। इथे आता हे तयार केलेलं आपण डाळीचं मिश्रण याच्यावर घालून घेतलेलं आहे। आता यामध्येच आपण 1 वाटी डाळ होती त्यासाठी हा 2 वाटी इतका नारळाचा कीस घालून घ्यायचा आहे। आता 1 वाटी डाळ, 2 वाटी नारळाचा कीस आणि त्यासोबतच 2 वाटी इतका बारीक चिरलेला गूळ देखील आपण यावर घालून घेणार आहोत। तर इतकं पुरण बनवण्यासाठी आणि या 1 वाटी डाळ आणि 2 वाटी खोबऱ्याच्या कीससाठी इतका गूळ हा अगदी व्यवस्थित योग्य प्रमाण आहे। आता हे सगळे जिन्नस मिक्स करून आपल्याला मध्यम आचेवर सतत ढवळत राहून एकजीव करून घ्यायचे आहेत। आता हे थोड्या वेळाने पुरण थोडं पातळ व्हायला लागतं। पातळ झाल्यानंतर परत आपल्याला सतत ढवळत राहून हे पुरण थोडंसं घट्टसर तयार करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता पुरणाची कन्सिस्टन्सी बदलायला लागलेली आहे आणि हळूहळू हे पुरण घट्ट देखील व्हायला लागलेलं आहे।
आता इतपत हे पुरण तयार झालं की यामध्ये आपण एक छोटा चमचा किंवा पाव चमचा इतकी वेलची जायफळ पूड घालून घेतलेली आहे। तुम्ही यामध्ये 1 चमचा सुंठ पावडर देखील घालू शकता। आता पुरण हे परफेक्ट तयार झालं आहे हे ओळखण्यासाठी अशा प्रकारे चमचा यावर उभा ठेवायचा। हा चमचा अगदी व्यवस्थित सरळ उभा राहिला म्हणजे पुरण अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे। पुरण तयार झाल्यानंतर आपल्याला ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तोपर्यंत इथे आपण पोळीसाठीचं वरचं आवरण तयार करायला घेणार आहोत। त्यासाठी इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला 1 वाटी इतकं पाणी घालून हलक्या हाताने हे मिक्स करायचं आणि ह्यावरचं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे। तर इथे दाखवत असल्याप्रमाणे यावरचं पाणी काढून टाकायचं म्हणजे जर रव्यामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो पाण्यासोबत निघून जातो आणि रवा एकसारखा तयार होतो। आता इथे आपण या रव्यावर परत अर्धी वाटी इतकं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून हा रवा आपल्याला पाण्यासोबत मुरण्यासाठी 15 ते 20 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। तुम्ही जास्तीत जास्त 1 ते 2 तास देखील हा रवा भिजवून घेऊ शकता। आता रवा छान भिजला गेला की यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि चिमूटभर हळद रंगासाठी घालून घेतलेली आहे। सगळे जिन्नस एकत्र करायचे आणि यामध्ये आपण आता गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत। तर आज इथे आपण मैदा न वापरता गव्हाच्या पिठाची ही पुरणपोळी तयार करत असल्यामुळे या मिश्रणामध्ये सुरुवातीला आपण 1 वाटी इतकं गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे। तर शक्यतो आपल्याला हे पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट तयार न करता थोडंसं मऊसरच तयार करून घ्यायचं आहे। इथे सुरुवातीला 1 वाटी गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे आणि परत यामध्ये पाव वाटी इतकं गव्हाचं पीठ घालून या पद्धतीने याचा गोळा आपल्याला मऊसर तयार करून घ्यायचा आहे। रवा घातल्यामुळे गव्हाच्या पिठाला छान चिकटपणा येतो आणि त्यामुळे आपल्याला पीठ जास्त वेळ तिंबून वगैरे घ्यायची गरज लागत नाही। आता इतपत गोळा तयार करून झाल्यानंतर यामध्ये आपण 2 चमचे इतकं तेल घालून हे तेल मुरेपर्यंत हा गोळा आपल्याला परत मळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हा गोळा तयार झाला की यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं हे पीठ आपल्याला मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। जर तुम्ही दुपारी पुरणपोळ्या तयार करणार असाल तर सकाळी देखील तुम्ही हे पीठ या पद्धतीने भिजवून मुरण्यासाठी ठेवून देऊ शकता। आता पीठ छान मुरलं गेलं की परत थोडासा तेलाचा हात लावून या प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्ही ते बघू शकता छान असं मऊसूत आणि एकसारखं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे। यामध्ये कुठेही तुम्हाला रवा दिसत नाही म्हणजे रवा छान या पिठामध्ये मिक्स झालेला आहे। इतपत हा रवा आपल्याला या पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामधीलच एक छोटा गोळा तयार करून त्याची पारी तयार करून घ्यायची आहे। अशा प्रकारे तेलाचा किंवा तुपाचा हात लावून आपण ही पारी तयार करून घ्यायची आणि इथे आपलं पुरण देखील थंड झालेलं आहे। आता पुरणाचा देखील हवा तितका मोठा गोळा तयार करून या प्रकारे या गोळ्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे। इथे आज आपण ही खोबऱ्याची म्हणजेच ओल्या नारळाची पुरणपोळी तयार करणार आहोत जी अतिशय खमंग आणि रुचकर तयार होते। आता याआधी आपण आपल्या चॅनलवर मैद्याची पुरणपोळी, गव्हाच्या पिठाची पुरणपोळी किंवा रव्याची पुरणपोळी कशा पद्धतीने तयार करून घ्यायची, सोबतच न लाटता पुरणपोळी कशी तयार करायची याचे देखील अगदी सविस्तर व्हिडिओ शेअर केलेले आहेत आणि त्या व्हिडिओंना तुमचा सगळ्यांचा खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे। त्यासाठीच इथे आज परत आपण नवीन प्रकारे ही पुरण तयार करून पुरणपोळी तयार केलेली आहे। तर अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने आज आपण ही पुरणपोळी तयार केलेली आहे। आता या प्रकारे हा पिठाचा गोळा तयार करून घेतल्यानंतर हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं। इथे मी बटर पेपरचा वापर केलेला आहे। बटर पेपरवर हा गोळा ठेवून या प्रकारे आपण लाटून फिरवून घेतला की पोळी उचलून आपल्याला फिरवायची गरज लागत नाही। पेपर फिरल्यामुळे ही पोळी आपण एकसारखी फिरवून लाटून घेऊ शकतो किंवा जर तुम्हाला बटर पेपरचा वापर करता येत नसेल तर तुम्ही पोलपाट फिरवून ही पोळी लाटून घेऊ शकता। पण सगळ्यात सोप्या पद्धतीने आपण ही पोळी अशा प्रकारे लाटून घेतलेली आहे। आता जर तुम्हाला ही पोळी पिठावर लाटून घ्यायची नसेल तर तुम्ही तेलात बुडवून देखील हा गोळा याच पद्धतीने बटर पेपरवर ठेवून लाटून घेऊ शकता म्हणजेच ही आपली तेल पोळी देखील तयार होते। इथे तुम्ही बघू शकता जरी आपण गव्हाच्या पिठाची पुरणपोळी तयार केली असली तरी ती अतिशय पातळ आणि एकसारखी न फुटता लाटून घेतलेली आहे। आता इथे बटर पेपर न वापरता पोळी कशी लाटून घ्यायची ते देखील मी इथे दाखवत आहे। अशा प्रकारे पुरणाचा गोळा पिठाच्या गोळ्यामध्ये भरून आपल्याला तो एकसारखा तयार करून बंद करून घ्यायचा आहे। पिठामध्ये घोळवून इथे आपण पोलपाटावर थोडासा प्रेस करून घ्यायचा आणि लाटण्याच्या सहाय्याने हळूवारपणे आपल्याला ही पोळी उचलून या पद्धतीने लाटून घ्यायची आहे। आता बटर पेपरचा वापर न करता पुरणपोळी लाटून घेत असताना जर तुमच्याकडे लाकडी पोलपाट असेल तर त्यावर तुम्हाला पोळी उचलून देखील लाटून घ्यायची गरज लागत नाही। तर तुम्ही सहजरित्या ती पोळी फिरवून लाटून घेऊ शकता।
इथे माझ्याकडे हा लाकडी पोलपाट नसल्यामुळे या पद्धतीने उचलून ही पोळी मी लाटून घेतलेली आहे। तरी देखील तुम्ही बघू शकता कुठेही पोळी फुटली गेली नाही आणि एकसारखी पातळ ही पोळी आपली लाटून तयार झालेली आहे। अशा प्रकारे पोळी लाटून झाल्यानंतर जर हातावर आपल्याला उचलून घेता येत नसेल तर लाटण्याच्या साहाय्याने अशा प्रकारे पोळी लाटण्यावर उचलून घ्यायची आणि मग ती तव्यात घालून घ्यायची आहे, जेणेकरून पोळी ही तव्यात घालताना फुटली जात नाही। आता इथे या पद्धतीने लाटण्यावर मी पोळी घालून ती तव्यावर घालून घेणार आहे, म्हणजे ती एकसारखी आपल्याला व्यवस्थित तव्यावर घालून घेता येते। आता तवा आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवर सुरुवातीला गरम करून घ्यायचा आहे। तव्यावर पोळी घातल्यानंतर गॅस आपल्याला मध्यम आचेवर ठेवायचा आहे आणि दोन्ही साईडनी खरपूस अशी पुरणपोळी आपल्याला शेकवून घ्यायची आहे। पुरणपोळी शेकवून घेत असताना शक्यतो 2 ते 3 वेळा पलटूनच आपल्याला ती शेकवून घ्यायची आहे, म्हणजे ती फुटली जात नाही। अशा प्रकारे आता पुरणपोळी शेकवून घेत असताना यावर आवडीप्रमाणे तुम्ही तेल किंवा तूप लावून घेऊ शकता। इथे तुम्ही बघू शकता मस्त टम्म फुगलेली अशी ही आपली खोबऱ्याची किंवा ओल्या नारळाची खमंग पुरणपोळी तयार झालेली आहे। अशा प्रकारे आज इथे आपण ओल्या नारळाची ही खमंग आणि रुचकर तोंडात टाकताच विरघळणारी मऊ लुसलुशीत गव्हाच्या पिठाची पुरणपोळी तयार केलेली आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला किंवा आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा, सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि या होळीला अशा प्रकारची खमंग पुरणपोळी एकदा नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। त्यासोबतच अशाच नवीन उपयुक्त आणि छान रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा।